दिनांक 18 जानेवारी 2025ला झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षा मधील भाषा विषयाचे स्पष्टीकरण या ठिकाणी मी करून देत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांचे उत्तर याप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्यावे. परिच्छेद क्रमांक 1 काय म्हणतो ते बघूया. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. तो कधी तक्रारही करत नाही. आपल्या चोईकडे रोबोट आहेत. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ रोबोट मोटारकार तयार करण्यास मदतरूप ठरू शकतात. काही रोबोटांचा वापर धोक्याच्या ठिकाणांवर संशोधन करण्यासाठी केला जातो, जसे ज्वालामुखी. काही रोबोट घरातील साफसफाई करण्यात मदत करू शकतात. काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात. ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात. काही रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुवंशी रोबोट यंत्रासारखेच दिसतात. आता यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. तर थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अतिशय सोपं उत्तर आहे, ते म्हणजे दमणे. तर दमणे त्याचं उत्तर होणार आहे. दुसरा जो प्रश्न होता, रोबोट चुका करीत नाहीत कारण ते यंत्र आहेत. तर अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. या वाक्यावरून त्याचं उत्तर होणार आहे, ते यंत्र आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 कडे आपण वळूया. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? तर याच्यामध्ये कोणामध्ये उल्लेख नाही असं त्या ठिकाणी म्हणते. तर घराची साफसफाई करणे त्याच्यामध्ये पण आहे. टेलिफोन कॉलला उत्तर देणे पण आहे. मोटार कार तयार करणे पण आहे. म्हणजे याच्यामध्ये नाही का मुलांना शिकविणे हा त्याच्यामध्ये भाग नाही, म्हणून याचा ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 64 कडे वळूया. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर धोकादायक चा विरुद्ध म्हणजे सुरक्षित. अतिशय सोपा असा प्रश्न होता विरुद्धार्थी. सुरक्षित हे त्याचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 65 मध्ये रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. आता यामध्ये बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात हे सुद्धा उत्तरामध्ये लिहिलेलं आहे. रोबोट चुका करत नाही ते पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचे उदाहरण निवडायचे आहे. रोबोट अत्यंत उपयोगी आहे ते पण बरोबर आहे. आणि मग हा चौथा ऑप्शन जो आहे, बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात, तर हे त्याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे याचा अर्थ चुकीचे विधान हे ऑप्शन डी होणार आहे. परिच्छेद क्रमांक 2. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखांमुळे सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्षींमध्ये मादी ही नर पक्षींसारखीच दिसते, फक्त तिचा आकार मोठा असतो. या दिमाखदार पक्ष्याचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. तो झाडांवर किंवा कडेकपारींवर घरटी बांधतो, त्यामुळे त्याला हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. त्याचा व्यापक पंखविस्तार आणि वातावरणातील वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदतरूप ठरते. त्याला उडत राहताना पाहणे अत्यंत मनोरम असते. खालून वर येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंचच उंच उडण्यास मदत करते. यातील पहिला प्रश्न होता, सोनेरी गरुड बहुवंशी. कमी वारा आणि उष्ण हवा असलेल्या परिसरात, इमारती असलेल्या परिसरात, दक्षिणी गोलार्धात, उत्तरी गोलार्धात. स्पष्टपणे या ठिकाणी उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते अशा प्रकारचं आहे. म्हणजेच त्याचं उत्तर होणार आहे उत्तरी गोलार्धात. पुढील प्रश्न क्रमांक 67. मादी गरुड पक्षी यावरून ओळखता येते.
त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे, फक्त तिचा आकार मोठा असतो. यावरून या प्रश्नाचं उत्तर होणार आहे मोठा आकार. पुढील प्रश्न आहे, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर उत्तरामध्ये ज्याप्रमाणे दिलेला आहे तो झाडांवर किंवा कडेकपारींवर या ठिकाणी, परंतु इथं ऑप्शनमध्ये तशा प्रकारची जागा आहे नाही. आणि पुढील काय म्हणते, वरच्या भागामध्ये या दिमागदार पक्ष्याचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते म्हणते. म्हणजेच घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते, तर मोकळी जागा ही त्याचा ऑप्शन त्यावरून होणार आहे. पुढे दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. यामध्ये दिमागदारचा मराठी अर्थ होतो डौलदार. एखादा आपण नाही का अशा प्रकारचं मराठीमध्ये बघितलेलं आहे, भव्य सोहळा, दिमागदार सोहळा अशा प्रकारचं वर्णन आपण ऐकलेलं असेल. त्यावरून दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी भव्य असं होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 70 मध्ये पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. म्हणजेच मोठाच्या विरुद्ध लहान आहे, मोठाच्या विरुद्ध छोटा होते, मोठाच्या विरुद्ध सूक्ष्म होते. तर मग याच्यामध्ये व्यापक हा विरुद्ध नसलेला शब्द होणार आहे. म्हणजे त्याचा ऑप्शन क्रमांक बी येणार आहे. परिच्छेद क्रमांक 3 काय म्हणते ते वाचूया. पुस्तकं ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. इमारतींची पडझड होते, चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो, मात्र पुस्तकं जिवंत राहतात. पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. असे विचार जे आजही तितकेच प्रस्तुत प्रासंगिक आहेत जितके ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले होते. असे विचार छापील पानांतून संवाद साधतात. काळाचा फक्त इतका प्रभाव असतो की तो अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेर टाकून देतो. साहित्यातही सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे. त्यामुळेच जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले गेले आहे. आता यावरचे प्रश्न बघूया आपण. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात रिकामी जागा कृती आहे. तर कोणती? काळजी घेणारी, अनुचित, कालापव्य, उपयोगी. तर यामध्ये उतार्यामध्ये पुस्तके ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. तर या उतार्यावरून आपल्याला असं दिसत आहे की पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदतच केलेली आहे. यावरून पुस्तकं मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयोगी अशा प्रकारचं त्याचं उत्तर होणार आहे. पुढील प्रश्न आहे, काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण त्यात महान विचार असतात अशा प्रकारचं उत्तरामध्ये आलेलं आहे. ते बघूया आपण. पुस्तकं जिवंत राहतात, पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाही. यावरून त्यात महान विचार असतात अशा प्रकारचे त्याचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 73 मध्ये पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर त्याच्यामध्ये रोगता होणार नाही, अनोळखी पण होणार नाही, अनुपयुक्त म्हणजेच योग्य पण होणार नाही,
तर अयोग्य हे त्याचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक डी. पुढे 74 क्रमांकावर आहे, जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण. जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते मदत करतात. उत्तरामध्ये या ठिकाणी लिहिलं आहे, जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे. या प्रकारचं त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 75 मध्ये परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? तर यामध्ये ढासळणे हा त्याचं उत्तर होणार आहे. पडझडचा अर्थ होतो ढासळणे. पुढे परिच्छेद क्रमांक 4 कडे वळूया. सर्व प्रकारचे कोळी जाळं विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. हे जाळं अंडींचे जतन करण्यास, धोक्याच्या वेळी लपण्यास आणि खाद्य झडपण्यात मदतरूप ठरतं. साधारणपणे कोळी हा गडद, मातकट, भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो, तर त्याचं जाळं हे फिकट पांढऱ्या रंगाचं किंवा गढूळ असतं. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो सहजासहजी दिसत नाही. जाळं कोळ्याला खाद्य पकडण्यास मदतरूप ठरते. कोळ्याचं जाळं चिकट असतं. एखादा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिकटून जातो. त्याला इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही. तो अडकून जातो. जाळं हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे. जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येणार नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं अत्यावश्यक आहे. यावर आधारित प्रश्न आहेत. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय. उतारा जर वाचन केलं तर या उतार्यावरून असं दिसते की कोळ्याचा स्वभाव तर होणार नाही, अंडी देण्याचे महत्त्व पण होणार नाही, कोळ्यासाठी किड्यांचे महत्त्व पण होणार नाही. तर ऑप्शन क्रमांक कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व हे या ठिकाणी मुख्य विषय होणार आहे. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? तर ते अंडींचे जतन करते हे पण बरोबर आहे. ते खाद्य पकडण्यास मदत करते ते पण बरोबर आहे. आणि ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते हे सुद्धा बरोबर आहे. तर यामधील ऑप्शन क्रमांक सी हा चुकीचं विधान होणार आहे. म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते 77व्याचं सी होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 78 कडे वळूया. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. अडकला म्हणजे चिकटला, जाळ्यामध्ये अडकला. लपला होणार नाही, खाल्लं होणार नाही, पडायला पण होणार नाही. 79 कडे जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसं समजते? तर उतार्यामध्ये जाळं हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे म्हणून असं लिहिलं आहे. याच्यावरून ऐकल्यावरून तर ते होणार नाही, वास पण नाही होणार, तर तो अनुभवतो. त्याला समजते हलायला लागलं की, यावरून तो अनुभवतो. चवीवरून पण होणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर 80वा प्रश्न. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे समानार्थी शब्द कोणता? तर परिच्छेदाच्या शेवटी जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येणार नाही, म्हणजेच त्याला जीवन जगता येणार नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी जगणे हा त्या ठिकाणी असणारा शब्द समानार्थी शब्द होणार आहे. अस्तित्व म्हणजे जगणे असं होणार आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी जे 20 प्रश्न होते परिच्छेदाचे त्याचे स्पष्टीकरणासह या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोडवलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये हे दिलेले ऑप्शन बरोबर आहेत का म्हणून तपासून घ्यायचे. आणि नवोदय विद्यालयाची जी फायनल आन्सर की येणार आहे त्यामध्ये आपण बघूया अशा प्रकारची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. धन्यवाद.